एवढं लांब ना कुत्र्यापेक्षा भारी आवला जाईल का असेच शब्द असतात असेच असतात का सांगतो तुम्हाला मित्रांनो परवा वाडी आहे गोवांच्या गावामध्ये पात्रट लोकांनी म्हणायला नको पात्रटची पोरं वात्र बारी मी पहिली सगळ्यांचा मान राखून माई मौल्यांचा शेळ्यांचा सुद्धा राखला मी त्यांना अरतुर शब्द नाही केले त्यांनी हे पोरांना शीट डाऊन त्याला मी अरतुर शब्द नाही केले हा संस्कारातला फरक आहे म्हणता ना माझा बाप त्या बापाचं नाव जेव्हा तुम्ही घेता ना आणि कोकण भूषण काय महाराष्ट्र भूषण काय घेता त्यानं दिलेली शिकवण आणि आपण काय घेतली आपण काय त्यांच्याकडून घेतलं हे तुम्हाला आज मी दाखवून देणार मी बोलणार नव्हतो म्हटलं पण बुवानी मला बोलायला लावले चांगली गोष्ट झाली तर मला सुद्धा आता वारी रंगवायला मिळेल निश्चितपणे मला खात्री आहे बुवानी मला दिलंय तसं बुवानी मला तसं तेवढा बाजार माझ्याकडे दिलेला नसून तुम्ही महिन्याचा ऐकत राहतो पोरांनो जास्त टाइमपास नाही करायचा आपल्याला गाडी पकडायची भुवांसारखा आपल्याला पावणे 2 तास मला माईक मिळतो मग हे 2 तास बाईक भेटत नाही सोडत नाही 12:30ला बारी सोडली 2:30ला भुवानी सोडली मी 1.5 तासच म्हटलं होतो भुवानी 2 तास पुरेपूर त्यांना माहिती आहे दुसरा यांच्या कुत्रामध्ये थांबणार नाही दुसऱ्या बारी तो पण जातो तो पण कंटाळता 2 तास बारी आपल्या घरात आहे म्हणून असं नाही चालत पण ह्याही गोष्टीचं तुम्ही भान राखावं असंही म्हणतोय म्हणून बघा स्तवन शहरांची माझ्या शिवरायाने त्या क्रांतीवीराने तोडिले गुलामीचे बंधन शिवरायांना करतो हे त्रिवार वंदन बघा पहिल्या वारीत सांगितलं मी म्हटलं अंड्यातच आहे हा कवटात म्हणा तर आणखीन कशात म्हणा आदिमाया महालक्ष्मी मी काय आज आज्ञेश्वराचं स्थान आहे या ठिकाणी आज्ञेश्वरा शिवशंकराचं स्थान आहे शिवराय माझ्याही हृदयात आहे माझाही आदर्श आहे निश्चितपणे मी मान्य करतो पण आज जर तुम्ही स्तवन अग्नेश्वराची गावली असती तर माझंही आणि या रसिकांचं मन जिंकलं असतं म्हणून तुम्ही अंड्यात तुम्हाला शक्तिपुऱ्यातला भेद कळत नाही मी आता उत्तर देणार कसं देतो ते ऐका जर जिजाऊ जन्माला आली नसती तर शिवराय जन्माला आले असतील मग जर आज प्रत्येक घरात शिवराय जन्माला यायला पाहिजे तर आज प्रत्येक घरात ती जिजाऊ सारखं काळी जिजाऊ सारखी आई जन्माला आली पाहिजे आणि म्हणून शेअर देतोय आणि बुवानं त्यांचं उत्तर शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं निश्चितपणे मान्य आहे शाहीर परंतु ते स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांना परावृत्त करणारी माझी जिजाई होती तिनं शिकवलं महाभारत तिनं शिकवलं रामायण तिनं शिकवले सगळे खेळ तिनं शिकवले घोडसवारी राजाला तिनं शिकवलं म्हणून तशी आई जन्माला यावी लागते तशी पूस लागते तशी कोप लागते ऐका म्हणून देतो उत्तर काय म्हणत ऐका नसती जिजाऊ नसती जिजाऊ माता तर दिसते नसते मंदिराचे कळस नसती जिजाऊ माता तर दिसते नसते मंदिराचे कळस अरे नसती जिजाऊ माझी तर दिसती नसती अंगणात तुळस नसती जिजाऊ माता तर दिसते नसते मंदिराचे कळस नसती जिजाऊ माझी तर दिसते नसते अंगणात तुळस नसती जिजाऊ माता तर दिसता नसता या महिलांच्या कुंकुभारी नसती जिजाऊ माता तर या दिसता नसता महिलांच्या कुंकुभारी आणि त्या सह्याद्रीच्या खोऱ्यात आजही ऐकू आली असती एक आर्त टिंकारी तिने परावृत्त केलं राजे शोभा अरे तुझी
जनता ही त्रस्त आहे, या मुघलांच्या अत्याचारानं अन्यायानं त्रस्त आहे, तुला काहीतरी करावं लागेल ही प्रेरणा माझ्या जिजाऊनं दिली आणि म्हणून शिवबा स्वराज्य घडवू शकले, म्हणून तुम्हाला उत्तर आहे का, म्हणून उत्तर आहे का, तुम्ही साथ दिले मुजरा मानाचा जिजाईला चाले आमच्या पाठात, या पोरांच्या पण पाठात. माझा पोरगा म्हणतो, त्यांनी पण सांगितलं, आठवण काढली, आता पण म्हणतो, 4 वर्षाचा झाला अजून म्हणतो, बापानं गणपती आणला शंकर आणि पार्वती मादीव बाटलाय गणपती तू बघतोय. हा गणपती बघितला काय, गणपती बघितला, हा बसला तर उठेल काय गणपती, ऐका मी उत्तर कसं देतो ऐका. शंभू महादेव मोठा जती, वेगळ्याच्यात आणले ऐका. शंभू महादेव मोठा जती अहो त्याची अर्धांगीण पार्वती हिच यरमाळ्याची सती नयडू डोंगरावर होती महाराष्ट्राची माती, होती महाराष्ट्राची माती, जिजाऊ माझी होती महाराष्ट्राची मा होती, आई होती, आई आहे अजूनही आम्ही मानतो, होती महाराष्ट्राची माती. सुन भोसल्याची शोभती होती महाराष्ट्राची माती, लेक जाधवांची शोभती अहो जिजाऊनी चालवून मती घडवला शिवराय छत्रपती, जिजाऊनी चालवून मती घडवला शिवराय छत्रपती, जिजाऊनी चालवून मती घडवला शिवराय छत्रपती, जिजाऊनी चालवून मती घडवला महाराष्ट्राची माती, जाधवाची शोभती, महाराष्ट्राची माती, भोसल्याची शोभती, जिजाऊनी चालवून मती घडवला शिवराय छत्रपती, जिजाऊनी चालवून मती घडवला शिवराय छत्रपती. मी माझ्या बापाचं खातो, मी खातो माझ्या बापाचं खातो, त्यांचं बरोबर, त्यांच्या बापाचं. मी म्हणत ना गोवा, मी काय तुम्हाला कधी आपण कधी नाश्त्याला पण बसतो नाही समोर, परंतु मला काय म्हणतात 90 कमी पडल, नाही पाणी टाक 90 कमी पडल, किती काळजी, किती काळजी. ह्यांच्याकडनं कधी 5 रुपयाची मला ह्यांनी पाजली नाही, हे यांच्या बापाचा खाता, मग मी पितो, मग त्याचा पैसा काय तुझा बापूच देतो, मी पित असेल काय सणावारी माझ्या पैशा, अरे तुझ्या अंडरपॅन्टला होल असती, अंडरपॅन्टला हा तिची किंमत आहे ना तेवढी दिवसाला पिता, तू 6 महिन्यात बदलतोस, अजून बघा आपण कुणी हा शंका असत ह्याच्या अंडरपॅन्टला नसतील होल तर शाबास म्हणे, अंडरपॅन्टला होऊ नये त्याच्या लायकी काय बोलतात का, वजन काय, मी बोलणार होतो मावलेनो, पण आता मला त्यांनी बरं झालं, मला बोली चांगली माहिती केली माझ्यासाठी, मला बोलायला संधी मिळाली, चांगली मिळाली. मी काढणार नव्हतो हे मागचं पुढचं इकडचं तिकडचं, थोडं घेतोय आता बघा कसं ऐका काय तर म्हणतात गणेशी काय मी स्तवनाशी नंतर मी कट नाही, तुला कळलीच नाही स्तव मी काय लावली, मी दिवाळी आणली, मी महालक्ष्मी आणली, माझी आदिमाई मी श्रेष्ठ केली, तुम्ही शिवा गायले मला त्याच्याबद्दल वादच नाही, परंतु तुम्ही अज्ञेश्वर आज गायला पाहिजे होते म्हणून तुम्ही आणल्यात आहात, ऐका. आणि म्हणून बघा हे देवाकडे गण काहीतरी होता त्यांचा, छोड़ के न जाओ पिया मैंने तुझको ये दिल दे
करावी माझी वंदना शिवगौरीच्या नंदना. ऐका, म्हणून तुम्हाला म्हणतो मी अंड्या का अंड्या तुम्ही शिवनंदना म्हणायचं, गौरी नंदना म्हणायचा अधिकार माझा शक्तिवाल्याचा आहे. मी गौरी नंदना म्हणणार, तुम्ही शिव गौरी नाही म्हणायचं, तुम्ही शिवनंदना म्हणायचं. तुम्ही तुरेवाले आहे, मी गौरी नंदना म्हणणार कारण मी शक्तिवाला आहे. म्हणून तुम्ही अंड्यात आहात. शाळेत तुमच्या 2 चुका दिल्या, 2 चुका. हे सांगत नाही, तुमच्या बाबांनी पण नसेल सांगितलं. सचिन बुवा सांगतोय अभ्यास करा, अभ्यास करा. शकण्या नाही मारायच्या, शकण्या नाही मारायच्या. तुमच्या इतना तुमच्या घरातनं आज तुमची खोलून मारून जाणार आणि सकाळची गाडी पकडणार. काय 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 करायचं आहे आता, असं नाही म्हणत, काय करायचं आहे ते करा. तुमच्या नाकावर टिचून जाणार, टिचून जाणार. ऐका ऐका सांगतो गवडा काय बिघडवायचं साथ. रिक्षानं बसले, टॅक्सीनं बसले, अहो कितीला बसले बोटीमध्ये. नखवाने आम्हाला फिरायला बेंगलोर मैसूर उटी मध्ये. मी यांना चुकून सुद्धा बोललो नाही. ऐको पलवून आणलीस, लोक मला सांगायला येतात तसे काय काय लोक सांगतात. आज पण बोल, मी यांना बोललो नाही तू पलवून आण नाही तर फसवून आण, फसवून आण. मला शंका फक्त मला शंका फक्त एवढीच आहे, ह्या रान डुकरातील पसंत कसा केला. कादो कातना बघितला नसतो. हा रान डुकर ह्याच्यापेक्षा चांगला दिसतो. रान डुकर आता बंदी आहे. आता काय लावू नका बंदुक्या बिंदुक्या घेऊन चोरट्या बिरट्या. हो इकडे मग शॉट व्हायला लागले. आज यांना डिस्कस करणार, टेन्शन तर घेऊ. पण हा म्हणजे हा रान डुकर ह्याच्यापेक्षा सुंदर दिसतो. रान डुकर हा बघितला का, वनव्यातला जो झालेला असतो ना, काला झालेला काहीतरी बरा काय म्हणतो बापाचा का तो, आणि मला म्हणतो तू पितो, तुझा त्याचा पैसे तुझा वापस देतो म्हणून म्हटलं. मी बोलणार नव्हतो. बघा माणूस मेला तिथं आमची दुश्मनी संपली. शाहिरांचं गाणं, दत्ता शाहिरांचं गाणं, ज्या दिवशी त्यांचं देहांत झालं त्या दिवशी अनायसे माझी वारी कोरलेला लांजामध्ये होती. मी तुरेवाल्या बुवाचं श्रद्धांजली गीत लावली, त्याचा परवा आभार पण दिले मला. माझ्या जर मनात असतं तसं बुवा, म्हणून तुम्ही सचिन बुवाला ओळखायला चुकलेलं आहे. मी तुम्हाला ओळखलेली चांगली पुरती ओळखलेली आहे. मला माहिती आहे तुम्ही लय आतल्या गाठीचा मनात म्हणजे चेहऱ्याला गायला हवंच, चला मनात पण गाला. तुम्हाला चांगली ओळख आहे का, उत्तर देतोय काय. रिक्षा ना रिक्षा, हा साडाया गोकुळ नगरीत चर्चा ही झाली. विषय सांगतोय खात्रीचा, सवाल हाय आपल्या मैत्रीचा. काना येऊन चढतो का रात्रीचा. दिवसा येवा, दिवसा ढवल्याकर रात्रीच कशाला पाहिजे. पण हे चढाचढी शिवाय यांच्याकडे तुरेवाल्यांकडे विषय नाही का, चांगला विषय हे नाही गाऊ शकत. हा कारण ह्याने पलवून आणलेली, ह्याने पलवून आणलेली. हा मागाय गेलं असतं आता काय मिळाली नसती. 80,000 सोनं आहे, 1 लाख चांदी आहे. हा ज्याच्यात राहिलंय त्याने आता बसताच तयारी करा, पैसे साठवाय. 1 तोल्याचा का व्हायना करायचा, गळ्यात घाला बाबा, नाही तर मिळायचं नाही. ऐका आता पोरगी मिळणं सोपं नाही राहिलं. पूर्वीचे दिवस गेला म्हणून म्हणतो नशीब पलून आणली म्हणून, नाही तर असंच गेलं असतो रुईशी लागायला. रुईशी लागला असता तुमचा, रुईशी नाही तुमचा रुईशीच होता. नशीब आणली. अरे डुकराला भुलली कशी बरोबर घेऊन जा. कुठं गेला शीतप, शीतप आठवणीत घेऊन जाईल. त्या सांगतात ना आम्हाला, अरे आमचा पण जाता. आता त्या कमेंट काय मी करायला सांगितलं का हो, त्या कमेंट ज्या आहेत ना हे मला म्हणतात आम्हाला बोल. त्या आता कमेंट ज्या मी करायला सांगितल्या त्या मी सांगितलं पोरांना की कमेंट करा. कमेंट कोणी करतो कोणा, त्याला काय बोलले असतील का म्हटलं. मी तर नाही बोललो, मी बोललो का शांत खरं सांगतो. त्यांच्या कमेंट कोणी काय केलं असेल की बाबा ह्याचा बापाचा बाप आहे, तर त्याने पोरांनी जे चाहते मंडळी आहेत यांचं कसं आहे तसं आमचं पण असतील ना काहीतरी 4-5 जण, तर त्याने कुणीतरी केली असेल. मी नाही म्हणत नाही, पण तुम्ही असं नका बोलू माझ्यावर. मग तू किती बापाचा म्हणतो, मग आता आमचा दत्ता बुवा किती गोरा आहे आणि तू कसा आहेस, मग आम्ही त्याच्यावर संशय घेऊ का.
आता बुवा कसं गोरा गमटा मा काय करावं आणि हा किती काल आहे मग आता आम्ही मला बोललेत म्हणून मी बोलतो मला ते बोलले सचिन बुवा किती त्या कमेंट वाल्याला सांग सचिन बुवा किती बापा जायतो मग आता आम्ही म्हणून आता बुवा कसं गोर हा बियाणा कुठं आला असं नाही बोलू म्हणजे तोंडासारखा बोलायचा तोंडासारखा बोलायचा मग आपली टालका सटकता मग आपण मग खोलता हा आपण मग पोस्टमार्टम आपण पोस्ट मास्टर आहे त्यामुळे आपल्याला पोस्टमार्टम करायला येतो टेन्शन नाही आणि मी केलेलं आहे तुम्ही काही नवीन नाही सांगत आहे मला म्हणून उत्तर आहे का फक्त कसं सडाया नंदना अहो घेऊन सौंगडी साथीच आता पूर्वी त्या घागरी भरायच्या त्या मातीच्या असायच्या मडक्यामध्ये ते गोरस असायचं मडक्यामध्ये गोरस असायचा बघा चढाया लहान अहो घेऊन सौंगडी साथीच याच्या नशिबी खापर मातीच याला चढायाचा मना राहती खापर मातीच याला चढायाचा मना राहतीच तुझ्या बापसान दिलेलं नव्हतं हे माझ्या पैशांनी कमवून आणले तर फाडायचा अधिकार माझा मी फाडीन ना आणि तुमच्यात जर हिंमत असेल ना तुम्ही म्हणता तो आईनीचा विषय मी काढला नव्हता हे माझं कुठं 4-5 वर्षापूर्वी मागे गेलो आणि मी हलवला तो आपला बॉल आणि आलं ते दोघं तिघं ते काय मला मारायला यांची हिंमत नव्हतीच तुम्ही आमच्या तालुक्यात नाही आज तर तुमच्या तालुक्यात आज तुमच्या नाही बघू त्या हिंमत तुमची अहो तुम्ही गावच्या मिटिंगला नाही शाहीर तुम्ही सनगरेवाडीत तुम्हाला कार्यक्रम दिलाय तुम्ही गावच्या मिटिंगला तसं भांडतात ना पुढारी असं भांडता माझ्याशी ही गावची मिटिंग नाही तुमच्या या सनगरेवाडीनं त्या अख्खम्या गावाल्याने आपल्याला कार्यक्रम दिले तुम्ही शास्त्रात तुम्ही मला काही बोला तुम्ही याच्यामध्ये शास्त्र धरून काही बोला तुम्ही चालेल ही गावची मिटिंग नाही तुमची हे गावात तसंच भांडता तसं मला समज काही लोक सांगतात ना येऊ ही गावची मिटिंग नाही तुमच्या हा या मारामारीच्या वार्ताने धमक्या आणि बिमक्या आम्हाला द्यायच्या नाही हा आम्ही कळून गेलोय मी पण तुम्ही किती 15 वर्ष म्हणता ना बाबांच्या मांडीवर बसून वडिलांच्या मांडीवर बसून वयाच्या 11 वर्षी पहिलं गाणं दबडबारीचं मी गायलं वय वर्ष आज 35-25 वर्षाचं तप आहे माझं तप आहे माझं मी काय असाच नाही वर आलोय मी लय जणांची जिरवून आलोय तुमच्यासाठी लय जणांची जिरवले हा म्हणून बोलाय नका लावू फक्त एक गाणं देतो पहिलं ऐका लगेच परण हा लोकांना कंटाळा नको आहे का नाही मला तुमची काळजी आहे कंटाळा नको ऐका बक्षीस आले ती पण घेत नाही आणि बक्षीस भाव कमीच द्या मला कमी द्या मला 40,000 पगार ह्या भिकाऱ्याला द्या आलाय बक्षीस हा बुक केलेला आहे ह्याला मला जास्त आले मला नको बक्षीस मी बक्षिसावर कार्यक्रम नाही करेन मला सनगरेवाडीवाल्यांनी मला चांगली सुपारी दिली हा मी बक्षिसावर कार्यक्रम करत नाही तुमची पब्लिक आहे तुमची लोक आहे थोडीशी तुम्हाला जास्त मिळणार भाऊ रामाने बघा उद्या राहतील काय शिल्लक पण भाऊ रामानेंचं बघा पहिल्या बारी 100 दुसऱ्या बारी अशी लोक आहे मी पैशासाठी नाही बक्षीसाठी नाही शाहीर कार्यक्रम करीन मी बक्षीस मला माझ्याची नशिबातली आहे ती माझी तुम्ही हिरावू शकत नाही तुमच्या नशिबात असेल मला माहिती आहे तुमची लोक आहेत तुमचा पट्टा आहे हा आणि निश्चितपणे तुमच्या बाबांना मानणारा वर्ग आहे इकडे त्यांची थोडीशी तरी ठेवा जनाची नाही अशी मनाची तरी ठेवाल का ही लोक येतात म्हणून तुम्हाला म्हणते मला तुम्ही किती बक्षीस मिळून मला त्याशी घेणं देणं नाही आपली सुपारी ताट आणि कार्यक्रम पण ताट असतो असं करतोय बघा गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा तौबा खुदा के नाम करे खूब है करिश्मा गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा नको मला देऊ अशा पोकळ या धमक्या असा करी आज कर बघू काय करत असतं मला बघायचं तुझ्या नाकावर टिचून 5ची गाडी पकडणार हा आणि तुझ्या गावात येऊन परवाबारी करणार काय काय टिंब करायचे ती कर शब्दाची मर्यादा राखून अरे नको देऊ बुमा नको मला देऊ अशा
जोडीला हाय खमक्या नको मला देऊ अशा मोकळ्या धमक्या 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 ओ शाहीर शक्तीवाला जोडीला हाय खमक्या शाहीर शक्तीवाला जोडीला हाय खमक्या जोडीला हाय खमक्या ह्या धमक्या घरात हा बायकोला सांगायच्या आम्हाला सांगायच्या नाही आम्ही काय तुमची बायको 3 तासापुरती हा आपला वाद आहे तो 3 तासापुरता ह्याला जर तुम्ही वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला तसे पण आमच्याकडे कारागीर आहे टेन्शन नका घेऊ आपण त्याही पद्धतीने जाऊ हा खेळ शक्तितुऱ्याचा आहे तो शब्दांचा खेळ आहे मी तुम्हाला पहिल्या बारीत सांगितलं शब्दाने तुम्ही मारा ना शब्दाने मारा मी तुम्हाला सांगितलं मी मारायला आलोय पण शब्दाने तुम्हाला मारणार आहे आणि ते शब्द तुम्ही कापायचे काय कटिंग देता गाण्याची काय कटिंग अहो चाल दिली म्हणजे कटिंग नाही दिली तुम्ही शाहीर तुम्ही माझ्या गवळ्याची चाल दिली कटिंग नाही दिली कटिंग कशाला हा गवळ्याची जरा बऱ्यापैकी तरी होती मला असं वाटतं ते गाण्याची काहीच नव्हतं पहिलं गाणं आहे का काय म्हणायचं आहे जास्त नाही येत पहिलं गाणं लाव खाली 4 नंतर थोडासा 1 नोट घे वरतो रेकॉर्ड ब्रेक रेकॉर्ड ब्रेक केलाय त्या हवान फुलच्या गुन्हा म्हणतो भेटल जावा मी पुण्यात मला अटक करा हो मला साडवा भूगाच गाडवा गाडवाचा पिक्चर गाडवाचं लग्न पिक्चर सगळ्यांनी पाहिलेला आहे स्टोरी तीच आहे मी अनेक असे विषय मांडले आज शब्द फिरवून लावले विषय वेगळा आहे शिकव सगळं युट्यूबवर बघून घ्या सचिन भाऊ नेहमी वेगळा देतो काय नाही काहीतरी बदल करून देण्याचा माझा प्रयत्न असतो मित्रांनो आणि म्हणून हे नाव आहे उगाच नाही अमावस्या पौर्णिमेचे 1-2 नारळ नाही करत मी वर्षभर कार्यक्रम करणारा एकमेव शाहीर आहे वर्षभर मोठेपणा सांगत नाही डिसेंबर महिन्यात बारी आहे जानेवारीत आहे फेब्रुवारीत आहे मार्च मध्ये एवढे आहेत त्यांच्याकडे बघा शिकवड्यांकडे मी फक्त शकने मिरवणार 2 तास काढणार एक बारी भेटते अमावस्या पौर्णिमेची मी सुद्धा गावातल्या गावात गावची आणायची मंडळी हे 100 ते 200 आज माझा झांजवाला आला नाही म्हणून नशीब हा ते 1000 घेतलं नसतं तुमच्याकडून बक्षीस नुसती बक्षीस हो चला उद्या आज यांच्यात पात्रट मध्ये आणतो त्यांना उद्या परवाला घेऊन येतोय त्याला ऐका आला साडवा उगाच गाडवा बसलास कसा तू शांत जर का जिंकलास नाही हा पंत एका रात्री 7 तळाची तांबा पितळीची जो कोणी माडी बांधे त्याच्याशी तो राजपुत्र किंवा तो गाढव जरी असला तरी माझी राजकन्या त्याच्याशी लग्न करेल हे ना असा पण होता हे ना असं पण होता गाढवाचं लग्न पिक्चर सगळ्यांनी पाहिलेला आहे म्हणून ती स्टोरी गातो फक्त ऐका आलासा आडवा उगाच गाडवा बसलास कशाला तू शांत जर का जिंकलास नाही हा पंत जर का जिंकलास नाही हा पंत गड राहशील कसा तू जिवंत शांत
तुम्हाला आम्ही आवाज करतो आणि मला तुम्ही अरुपुर म्हणता हे संस्कार आहे. हे संस्कार तुमच्या आई बाबांना दोष नाही देणार, तुमच्या आई बाबांना दोष देणार, कारण तुमच्या आता व्यसन सुटलेली आहे. बाबा गेलं तुम्ही सुटारू झालं मोकळं. हा काही बोला कोणाला कसाही बोला, मीच शाना माझीच लाल, हे तुम्हाला का गर्व झालाय तो थोडासा. परवा ऋषाने चांगली बारी तुमच्या समोर ठेवली, तुम्ही त्याला चिल्लर संबोधलं पालीच्या बारीमध्ये. मी विषय काढले नव्हते, तुम्हीच काढताय. पालीच्या बारी म्हणता चिल्लर म्हणतो मागच्या खिशात घेऊन फिरतो आणि नोटा फक्त पुढं घेतो, नोटा फक्त पुढं आणि चिल्लर माग. त्या चिल्लर अशी खणामली परवा आणि सुंदर केली त्याने. आणि मला म्हणतो बिघडवू नका, माझी 10 पोराची तयार झाली मित्रांनो. एकही पोरगा, एकही पोर, सगळी पोर निर्व्यसनी, एकही पोरगा दारू पिणार नाही, सगळी निर्व्यसनी अशी घडवली पिढी. लक्षात घ्या, बाबांच्या मागे तुम्हाला एकटा पोरग्याला केली ते, बाकीचं शिष्य दाखवा बघू द्या कोण तुमच्या मागे नाही तो. मी 10 घडवलेत माझ्या जिवंतपणी, जिवंतपणे. उद्या मेलं तरी गम नाही, उद्या मेलं तरी पस्तावा नाही. 10 पोरं माझी नाव सांगणारे आहे. बापाने पोरग्याला घडवलं त्यात काय मोठा प्रताप नाही हो. मी बोलणार नव्हतं आज बुवा, त्यांना मला बघा माणूस मेलाय तिथं आपली दुश्मनी संपलेली आहे. मला त्या दिवंगत व्यक्तीवर बोलायचं, हे बोलायला लावतात मला फक्त, हे बोलायला लावतात मला फक्त. मी ते विषय काढले नव्हते. बघा मित्रांनो, आवर्जून सांगतो, पोरांना ऐकून जा. पाली कार्य कुठली ती निवडीमध्ये वारी
निवळीतली वारी ना, हा निवळीतली वारी ना. आता बघा मी काही विषय बोललो बरोबर, दत्ताबुवा सुशांत बुवांचीच वारी, दत्ताबुवा दुसऱ्या वारीत आले. तर मला असंच आता हे सांगितलं ना, म्हणतात ते कोण नाही कोणतरी सांगायला येत होतं मागच्या बद्दल, पण त्यांना कोण नाही कोणतरी सांगत असेल, तसं मला कोण नाही कोणतरी सांगत आलंय पोरांनो सीट डाऊन. हा तर मग मी त्यांना बोललो त्या दिवशी की मला असं कळलं, म्हणजे कोणच लोक सांगतात की हे दत्ताबुवा भगतगिरी केल्याशिवाय जाईतच नाही कुठं, वारीलाच जाईत नाही. मग मी तो बोललो त्या दिवशी विषय, तर त्यांनी दत्ताबुवांचा विषय त्या दिवशी वारी रेकॉर्डिंगला आहे, वारी युट्यूबला आहे. मला स्वतः बोलले ते, मी जर असा केला असेल तर पुढच्या वर्षी मी बघणार नाही. आणि 6 महिने झाले विषय, मला काय ते मरावं, मी काय त्याच्यात आनंदी नाही. या स्वतः बोललेत त्या गोष्टी, मी थोडी बोललो नाही, मी फक्त बोललो तुम्ही असं असं करता असं मला कळलं. तर मी जर केला असेल तर मी पुढच्या वर्ष मी पुढच्या महिने ह्या पुढच्या ह्या रंगमंचावर दिसणार नाही. आणि त्या गोष्टीला 6 महिने गेलो. आता ते कावळा बसाय ढाक मोडाय, मला काय आनंद नाही बाबा तुमचा बाप मेला त्याच्यात, मला आनंद नाही. पण ह्या खऱ्या गोष्टी झाल्या, तर मी थोडी त्याला मी दोषी आहे का? हे जे झालं ते झालं ना, आता ते काय मी त्याला दोषी नाही ना. ते बुवा बोलले ते आणि रेकॉर्डिंगला विषय येतो, ती बारी आहे युट्यूबला, तुम्ही बघा. हे कशाला तुम्ही विषय काढता हो शाहीर? तुम्ही शब्द सांगतो, तुम्ही शायरीच्या लायकीचे शाहीर नाहीत. तुम्हाला शाहीर कळत नाही अजून. तुम्ही फक्त गावच्या मिटिंग गाजवा फक्त बस, याला अविरत करायचा, ही स्मशानभूमी अडवायची, ही वाट अडवायची, हेच तुमचं काम आहे. तुम्ही शाहीर नाहीत. जर शाहीर असतात ना तर मागच्या विषय तुम्ही काढले नसते. शब्द सांगतो, माझा तर विषयच नव्हता, बुवांचा विषय, दत्ताबुवांचा विषय. मी बघणार नाही, पुढचा सीझन मी बघणार नाही, हा त्यांचा विषय होता. आणि 6 महिनेच गेले तरी सुद्धा मोठ्या मनाने माझा तुरेवाला शाहीर असू द्या, तर एका शक्तीवाल्या शाहीराने ज्या दिवशी बुवांचं मयत झालं किंवा जे निधन झालं त्या दिवशी मी माझी कोरल्यामध्ये बारी होती, श्रद्धांजली गीत मोठ्या मनानं मी लावतो. कारण माणूस गेला तिकडे आपली दुश्मनी संपली. या विचाराची आम्ही मारामारी करणार आहे ना, आम्ही विचारांची मारामारी करू, हा शब्दांची मारामारी आम्ही करतो. आम्ही ह्या मारामाऱ्या करणार. आणि असा असतो तर अजूनपर्यंत इथपर्यंत पोहोचलो पण नसतो शाहीर. म्हणून तुम्हाला म्हणतोय थोडं तरी बघा, नाव आहे बाबांचं. आज तुमच्या बाबांना, म्हणजे तुम्हाला नाही म्हणत पण बाबांना मानणारी भरपूर साहित्य समाज आहे. मग त्यांचं थोडंसं काहीतरी ठेवा ना, त्यांच्या तरी किमान. आता ठीक आहे ते गेले, तुमची व्यसन सुटलेली आहे, पण त्यांचं तरी किमान काहीतरी ठेवा, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. कोण सांगणार नाही तुम्हाला शाहीर, हे स्वतः सचिन बुवा सांगतो प्रतिस्पर्ध्याला, असं कोण सांगत नाही तुम्हाला. म्हणून सांगतो तुम्हाला, एक गाणं ऐका, मी देणार नव्हतो तरी पण देतो, ऐका. जगानी बघा, जगानी बघा या रामचंद्राला, हो कित्येक शाहीर आले तुरेवाले, अहो त्यांचा केलाय मी सुपडा असा. शाहीर
इकडून तिकडे झाला आहे, लाईव्ह आहे. मी काय रेकॉर्डिंग नव्हे, मी काय स्टुडिओला नाही, लाईव्हला होतं. लक्ष्मणाने इंद्रजीतची जी लढाई चालू आहे, रामायणातला विषय आहे. आणि लक्ष्मण म्हणतोय इंद्रजिताला, साक्ष देईल तुझा बाप, तुझ्या बाबाला बोलायचा माझा अधिकार नाही आणि मी त्यांना बोलणार पण नाही. मी जे विषय टाकेन ना बाप जन्मात सुटायचे नाही, जन्मात बाप जन्मात नाही सुटायचे. हे तुम्हाला आज सांगतो. मी जे विषय देईन, पुढचा विषय तुम्हाला देतोय. सांगण्याची कथा सगळ्यांना माहिती. चिल्या बाळाला तिनं आपल्या चिल्या बाळाला स्वतः त्या वरवंट्यानं चेचून तिनं जेवण बनवून वाढलं आहे का नाही. अनुसईची कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्रिदेवांना तिनं बाळ बनवून दत्तात्रयाचा अवतार झाला. दत्तात्रयाचा अवतार त्रिदेवांना, ब्रह्मा विष्णू महेशांना तिनं बाळ करून घेतलं. त्यांच्या बायकांना सुद्धा त्यांना म्हणजे ओळखता येईल की हे आपला कोण, यातला आपला कोण नवरा, आपला कोण नवरा. एवढी पद्धत सती अनुसया होती. चिलिया बाळाची आई सुद्धा होती. चांगोडा विषय कसा दिलाय तो ऐका. काय झाला डुकर येईल थांबा थोड्या वेळा. ऐका. कापून तुला मी जिवंत केला, अरे कापून तुला चिल्या बाळाला मी जिवंत केला. मी फिर नाही कुणाची राख, मी फिर नाही कुणाची राख. चिल्या बाळाला स्वतःच्या आपल्या मुलाला त्या चांगोळाने कापलं आणि जेवायला वाटलं. शिवशंकरा कापून तुला मी जिवंत केला, अहो फिर नाही कुणाची राख, मी फिर नाही कुणाची राख. आणि माझ्या समोर कोण नाही टिकत, माझ्या समोर कोण नाही टिकत. विचार दत्ताला माझी ताकद, माझ्या समोर कोण नाही टिकत. विचार दत्ताला माझी शेतीचे दिवस आज सगळा शेतकरी समाज आहे. माझाही बाप अजून शेतकरी आहे. गुडीत माती घालतो. अजून 1-2 कॅटीची 2.5 कॅटीची शेती आहे. कुणाला शंका असेल तर येऊन घरात बघून जा. हा अजून कापलेली आत्ताच कापलेली आहे. उडव्या पिढ्या घालून ठेवलेल्या आहे. तर परवा आईचा फोन आला. आईचा फोन आला. नाही काय कसं काय केलं शेतीचं कसं काय बा आपलं हाय झालं म्हणजे सगळं माजून लोटून सगळं झालेलं आहे पावसाच्या आधी. पण म्हणते आई मला म्हणाल्या की बा आपल्या आमचं म्हणजे गावठाणात घर असलं तरी डुकरा बिकरांचा तिकडे वावर असतो. तर ते डुकर आपली शेती आहेत ना म्हणून लोकांनी शेती पण सोडली. बऱ्याचशा लोकांनी आता काय रेशन फुकट भेटतोच आहे. तो रेशन बंद व्हायला पाहिजे तेव्हा शेती इकडून वळतील असं माझं मत आहे. पण ते मरू द्या. पण आई म्हणायला लागली मला आपल्या डुकरांनी थोडासा आपलं नुकसान केलेलं मी सगळ्यांच नाही की बऱ्याचशा ठिकाणी होत असं बोलत असतं. आता विषय कसा आणलाय तो बघा. आता शेतीचे दिवस पण आहेत. भात कापणीचे दिवस आहेत. अजून काही लोकांची झाली असेल, काही लोकांची शिल्लक असेल. तर विषय कसा आणलाय काय रेकॉर्ड ब्रेक करुणाती खातो हा शेती खातो कमी पण लोलतो जास्त. डुकर खातो कमी पण लोलतो जास्त. आणि मला एकटा येत नाही. सगळा पिचवाचा कसा विराट पाटील असा त्याच्यासोबत असतो सगळा. कोयलट तुमच्याकडे काय म्हणतात तिला? मातीला काय म्हणतात? कोयलट. आमच्याकडे कोयलट म्हणतात. ऐका म्हणून करुणाती अहो खातो हा शेती घुसून राती आग्राला. कोण शौकीन असते
असतील जातीला आता आचारसंहिता चालू आहे हो म्हणजे बुवा रात्री गाणं गायला आता जावयाचं काहीतरी मिळेल काय काय करू नका 23 तारखेपर्यंत करुणा खातो हशती घुसून राती अकराला कळू द्या याचं नाही चिट पाखराला कळू द्या याचं नाही हा तो बरकंदार असतो त्याला एवढा सावधान बसायला लागतो त्याच्या पायाचा तुकीचा सुद्धा आवाज खाली जायत नाही असलो काय काय बरकंदार आहे आमच्याकडे आता नावं सांगत नाही तर जो सांगला ना नेती तुमच्याकडे पण असतील व्हायचं इकडे मला माहिती आहे असो ऐका करुणा ती खातो शेती घुसून राती अकराला कळू द्या याचं नाही चिट पाखराला मला गोळी या रानडुकराला कळू द्या याचं नाही चिट माणसाची मजुरी शेतीला किंमत नाही शेतीला धान्याला किंमत नाही भाताला किंमत नाही मिळत आहे पण मला एक गोष्टीचा निश्चितपणे अभिमान वाटतो मित्रांनो घाटावरचे सर्व शेतकरी आत्महत्या करतात पण माझ्या कोकणातला शेतकरी किती नुकसान होऊ द्या डुकरानं करू द्या वारा येऊ द्या वादळ येऊ द्या सुनामी येऊ द्या महापूर येऊ द्या माझ्या कोकणातला शेतकरी अजूनही आत्महत्या करत नाही आपल्या याचं वैभव आहे म्हणून सीतेनं दिलाय आशीर्वाद सीतेनं म्हटली जळो हे कोकण जळो पण त्याला पिकव आणि म्हणून तुमच्या आमच्या दारामध्ये आज आंब्याची काजूची माणसाची लोळवण आहे सगळ्यांच्या घरी आणि म्हणून हा सीतेनं दिलेला आशीर्वाद आहे हा भूमी परशुरामानं बसवलाय शाहीर पण माझ्या सीतेनं दिलेला आशीर्वाद म्हणून मेहनत केलेली उपसतो माती म्हणून लोकांनी सोडले शेती म्हणून लोकांनी सोडले शेती म्हणून लोकांनी सोडले शेती काळा सुलेवाला हा दोन दाती दोन काळा सुलेवाला हा दोन दाती प्रपंच घेऊन सारा सगळा प्रपंच घेऊन सारा सगळा प्रपंच घेऊन सारा सगळा एक कोयल्यात त्याची बरोबर बनवून आणलेली ती कोयले असते आता यांचा डुकरांची काय लग्न होतात होय ती बनवूनच कुठल्या तरी आणलेली द्या आणि 4-5 पोरं त्यांची बनवून आणली ती सगळ्यांना घेऊन त्या शेतामध्ये शिरतात आणि नुकसान करतात शेतीचं असं म्हणतात कोणाला बोलत नाही बाप करू नका घाई असं सोडायचा करू नका घाई सोडायचा नाही वर गेला जरी त्या शिखराला वर गेला जरी त्या शिखराला कळू द्यायचं नाही कळू द्यायचं नाही चिट पाखराला कळू द्यायचं नाही चिट पाखराला मला कोणी या विषय राहिले ते 2 तास खाली बाबा ऐका थोडस महत्वाचा विषय सगळ्यात महत्वाचा विषय राहिला माझे बक्षीस हो बाबा ते बक्षीस राहिले गावादारांचे फॅन आले होते त्यांनी सुद्धा मला बक्षीस दिले 500 रुपयांचं गावादारांचं आणि बरोबर सुंदर
त्याचप्रमाणे डावादांचं जो नाव आहे त्यांच्याकडून मला 500 रुपये त्यांच्या फॅन क्लब कडून मिळाले. सुनील तारवे सुनीलजी तारवे मित्रांनो, हे बक्षीस पहिल्यांदाच घ्यायला पाहिजे होतं. थोडंसं बोलण्याच्या ओघामध्ये कोणी थोडंसं माझा डोका म्हणजे हे केला, त्यामुळे पण मी असं नाही, आपण जागेवर असतो आपला कार्यक्रम, टेन्शन नाही बघा. शब्दांची मर्यादा राखून अजून आहे मित्रांनो. खरं सांगतो म्हणजे मी जर ही बेवडेगिरी केली असती किंवा मी दारू पिऊन कुठं पडलो असतो तर मी 17 वर्ष मी नोकरी करतोय. मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे. मी नोकरी टिकवू शकलो असतो. मला 2 सोन्यासारखी पोरं आहे आणि एकच बायको आहे, पलवत नाही आणलेली ती. म्हणजे ती देवा बामणासमोर सगळ्यांच्या समक्ष आम्ही आपला अरेंज मॅरेज केलं आहे. मी लोकांसाठी सांगत नाही. म्हणजे हे मला म्हणतात ना, म्हणजे ह्यांच्याकडे बोलायला मुद्दे नाही. कुठं तुम्हाला घाटायची कुठं घेतो, यांच्याकडे मुद्दे नाही बोलायला. मी मुद्दे दिलेत बुवा, बोललोय बाबांना, पण कसं बोललोय बघा. मी जे विषय दिलेत तुम्हाला, अजून 2-4 आहेत माझ्याकडे, पण मला त्यांचा नाही अपमान करायचा, मेलेल्या माणसाचा काय अपमान करायचा. माझं जीव नाही, मी तुमचा पाहिजे तेवढा करीन. तुम्हाला जेवढं पाहिजे ना, मला वाटतं ना, असं तुम्ही म्हणता ना दुसरी बारी लोक गेल्यावर सुद्धा करी, तुम्ही जरूर करा. 12 वर्षांनी जेव्हा मला भेटतं त्या दुसऱ्या बारीचं उत्तर सगळं मी तुम्हाला देणार, अगदी व्याजासकट. त्याच्याबद्दल आपल्याकडे काही नाही. काय तुम्हाला अपेक्षा आहे तुमचं आहे बघा, तुमचा एरिया आहे, तुमची पब्लिक आहे, तुम्हाला बक्षीस जास्त आहे. मला त्याच्याबद्दलही काही म्हणणं नाही. तुम्हाला काय बोलायचं ना मला, पण मला बोला. शक्ती तुझ्यावर बोला. तुम्ही वैयक्तिक विषय मी तुमचे काढत नाही, तुम्ही माझे काढायचे. हा शक्तितुरा नाही, हा शक्तितुरा नाही. सुनीलजी तारवे ना, सुनीलजी तारवे त्यांनी मगाशी मला पहिल्या बारीतच संपल्याच्या नंतर बक्षीस दिलं. मित्रांनो, ही मंडळी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या गावामध्ये या परिसरामधले बरेचसे लोक शक्तिवाले सत्तुरेवाले शाहीर मंडळी आहेत, शक्तितुऱ्याचे उपासक आहेत, नमन कला सुद्धा या ठिकाणी रुजलेले आहे. लोक अजूनपर्यंत बघतायत, सगळेजण जगतायत तो सगळा नमन किंवा शक्तितुरा. तर त्या दादांनी मला बक्षीस दिलं. पहिली जी पोरांनी 4 गाड्यांची चाल मारली, त्या चालीसाठी दादांनी बक्षीस दिली. स्वतः चांगले म्हणजे पहिल्यांदा म्हणजे त्यांचं पण अंग थरथरत होतं निश्चितपणे. तेही लहानपणी त्यांच्यापासून म्हणजे लहानपणापासून ते नाचत आलेले असणार 100% मला वाटते असं. आणि दादांनी सुनील दादा या ठिकाणचे जाऊ आहेत, सुनील दादा पांडुरंग तारवे, दादांच्या माध्यमातून 200 रुपयांचा मोठा पारितोषिक आलेला आहे. आणि म्हणून स्वप्नील दादा मायेकर ज्यांची राधा माझी गाड्या बघा मित्रांनो. म्हणजे मी काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न माझा नेहमी असतो, पण अशी सारी वाकडी मेड भेटली ना का त्याला मग वाकडाने मला काढायला लागतं, मला बोलायला लागतं थोडंसं. मी पहिली बारी चांगली केली होती, सुंदर केली होती, बुवांना मान सुद्धा दिला होता, सन्मान दिला होता. मग मला आरोतुर म्हणतात. यांची लायकी आहे मला आरोतुर करायची. त्यांच्या बाबांच्या वयाचं आहे मी आता, तसं म्हणायला गेलो. त्यांचा बाबाच आहे तसा मी, शक्तितुऱ्यातला लागतो. शक्तितुऱ्यातला त्यांचा बाबाच आहे मी तसा. आता माझी पोर आहे, तुम्हाला बघायचं असेल तर बघा, एक आवाज फक्त यांच्या म्हणजे ते असं मी एवढा आलवीत बिलवीत बसत नाही. आणि ह्या बुवांच्या ना स्पेशल वारीत हिंदी गाण्यांसाठी आता मला जी लांबोरे बुवांची फरमाईश आली, मला लोकांनी दिली ना, ते मी गायली ना. मला जे लोक बोलतायत ते फरमाईश देतात. आता पण मंगेश दादा कुठे गेले, मंगेश दादा आहेत काय, मंगेश दादा आहेत काय, हे लोक मला फरमाईश देतात, ते मी गातोय ना. ते मी माझ्या मनानं थोडी मी सांगतोय की मला द्या, पैसे द्या, मला आणून द्या. मी त्यांना सांगितलेलं नाही, त्यांनी मला सांगितलं की बाबा बुवा हे गा तुम्ही. त्यांना कुठेतरी आवड नसेल, त्यांच्या हृदयात कुठेतरी बसला असेल म्हणून तुम्ही गायलं ना. सूर निरादास हो, तुमचा धूर काढणार का, टाईम नाही आता तेवढा. तुमचा सूरच काढणार होतो मी, धूर काढणार होतो, पण तेवढं टाईम नाही. तुम्ही नंतर दुसरं ते काय पाखरा आजाद केलं तुला, तुम्हाला फरमाईश आली ना, त्याच्यावर मी थोडं बोलायला पाहिजे. माझी जी गाणी फरमाईश आहे ती मी गायलेली आहे. आणि माझी मी बारी 2 तासामध्ये 50 मिनिटामध्ये काढली. बरे पोरांना तुम्ही पावडे 2 तास काढले म्हणजे थोडंसं बोलायला पाहिजे या गोष्टीवर, प्लीज सांगतो. कारण वेळ पण सगळ्या गोष्टी वेळेला पण बंद नाही. लोक कंटाळतात, तू एवढा वेळ कोण बसतात. तुमचं आणि माझं घरातल्या काळाला एकट्याने आपल्याला बनवलं. हा संध्याकाळीचा कार्यक्रम आहे. महालक्ष्मी आत्मेश्वरच्या दरबारामध्ये त्यांना लोकांना काहीतरी देण्यासाठी आपल्याला बोललं आहे. तर आमचं बाबांनी परवा असं बोललं आणि सचिन बुवा असं बोललं. साईर तुम्ही बालिश अजून, तुम्ही अंड्यातच शपथ सांगता, तुम्ही अंड्यात अजून तुम्हाला शक्तितुऱ्याचा भेद अजून तुम्हाला कळलेला नाही. कुठं वर्मावर बोट ठेवायचं, कसं बोलायचं हे तुम्हाला अजून नाही कळलेलं. हा कोणच तुम्हाला सुटलेला नाही. बाबांनी फक्त बाबांचं कॉप्या केलं. फक्त तुम्ही काय बाबांच्या दिमागात किंवा त्यांची बुद्धी नाही घेतलीत, तुम्ही फक्त कॉप्या करताय. तुम्ही की असं बोललं असं बोलायचं, चायला बोलला तर माईला बोलायचं, असं हे एवढंच फक्त तुमच्याकडे. अहो शाहीर शक्तितुरा आहे, भेदावर बोला तुम्ही. मी पुरुष नाही, तुम्ही म्हणता ना मी पुरुष, मग तुम्ही पुरुष ना, मला स्त्रीवर तुम्ही बोला. मला तुम्ही पुरुषवाचक गाणे कसे लावता तुम्ही? हा भेद आहे ना तुमचा आणि माझा. तुम्ही मला स्त्रीवाचक बोलायचंय, मी तुम्हाला पुरुषवाचक बोलणार. हा भेद आहे ना आपला. एवढं तरी सांभाळा. बाकी बघा तुम्ही शाहीर चांगल्या, आवाज तुमच्याकडे सुंदर आहे, सरस्वती आहे तुमच्याकडे.
चांगले आहे. बाबांच्या नंतर तुम्ही त्याला टिकवायचे, तुम्ही पण आम्हाला पण पाहिजेत. तुम्ही तू शक्तीवर तुरेवाल्याशिवाय शक्तीवाला काय कामाचं? तुरेवाला तरी पाहिजे का नाही? हे तुम्ही असं जर समोरच्या शाहिराला धमक्या द्यायला लागलो, आम्ही बघतो एवढा काही कमजोर नाही. तुला अजून अजून शपथ सांगतो, कुस्तीच लावा आमची दोघांची. बारीच नको बोलू द्या, बारीक दोघांची कुस्ती नाही. सर चिटपट करीन तर सचिन करून हे नका बोलू. हे हा शक्तीपूर आहे. तुम्ही भेदावर बोला, तुम्ही वर्मावर बोला, तुम्ही म्हणजे विचारांची लढाई तुम्ही करा. हे काय या गोष्टी, हा बोलायचा मुद्दा वेगळा, पण तुम्ही आज ज्या आयुष्यात बोलत होता ते तुमचं आजचं मला नाही आवडलं. पालीतली बारी तुम्ही सुंदरच केली, खरोखर सांगतो तुम्हाला. पण आजची बारी तुम्ही जी केली बा, तुम्हाला तुमच्या लोमत्या सोमत्या नाही आवडली असेल. आपल्याला एक कलाकार म्हणून सांगतोय तुम्हाला मी, तुमची बारी मला आजची आवडली. तुम्ही फेल बारी केली, म्हणून मला बोलायचं होतं जास्त, पण नको मावल्यानं. बघा उघड्यापाशी नागडे गेले, रातभर कुठकडून गेलं कशाला, काय मागले म्हणून आपण वाचून मारायचं नाही. आपल्याला ते शिकवण, आपले संस्कार नाहीत ते माझ्या आई वडिलांनी मला शिकवलेलं आहे, माझ्या गुरुवर्यांची माझी शिकवण आहे. हा नेमकं बोलायचं, मुद्देसूद बोलायचं. पोरं पण मला सांगतात बुवा आपल्याला सुपारी तेवढी, नवरी बरो नवरा बरो, दक्षिणा तेवढीच आहे, कशाला रातभर आणायचं. सुपारी तेवढी झाली, लोकांची चर्चा करायला वेगळे नाही मोकळे असतात. ह्यांचा धोरण झाला, लोकांना काय तेवढा सांगा. आता शिंदे गडाला येईल का ठाकरे गडाला येईल, लोकांना एवढा नवा कशी चुकी घ्यायच्या. लोकांना आता सुशांत बोल कसा बोललाय, सचिन बोल असा बोललाय, लोकांना तेवढाच हवा. पण आपण आपले मराठा शाहिरांनी ठेवायला पाहिजेत ना. शाहीर आपण आहे, पण शाहीर म्हणतो स्वतःला, मग आपण समाजाला काय देतोय याचा पण थोडासा विचार करायला पाहिजे. शाहीर म्हणून म्हणतोय, हे कोण सांगणार नाही तुम्हाला, एक मोठा भाव म्हणून तुम्हाला मी सांगतोय. ते ऐकायचं असेल तर घ्या, नाही तर आपला रामकृष्ण. साहेब प्रश्न फुटलेला नाही, त्याच्यावर चालू आहे. ऐका, हा बरा झाला आठवण गेली होती, बरा झाला. ऐका, तास घेऊन बसल्या. आता बघा मी मुलांना विचारलं की म्हटलं मोबाईल घेऊ, त्यांना म्हटलं ग्रंथाचं नाव सांगितलं. कोणी प्रयत्न केला, बरोबर शीट डाऊन 2 मिनिटात सांगतो. ते काय मला म्हणतात अग्निदेव, बरोबर. आणखीन त्याचं काय ठिकाण सांगितलं. आणि माता काय सांगतो बघा, माता बघा म्हणजे ह्याचा माता काय आहे नेमका तोच मला काय कळत नाही. आता आकाश, आकाश स्त्रीलिंग आहे का पुल्लिंग आहे? आकाश. पृथ्वी स्त्रीलिंग आहे, आकाश काय पुल्लिंग आहे ना. अरे हो तरी म्हणा गाडी आणू, नाही तरी म्हणा. अरे बा आकाश, त्यांनी मला सांगितलं बापा दोन मी म्हटलं ना 2 स्त्रियांची सहज होते, 2 स्त्रिया कोण म्हणतात, आकाश आणि पृथ्वी. आता आकाश पुल्लिंग का स्त्रीलिंग हो? मराठी मीडियम वाले सांगा लगेच, इंग्लिश वाल्यांना सांगायचं नाही. सांगा लगेच पुल्लिंग का स्त्रीलिंग, आकाश पुल्लिंग का स्त्रीलिंग? पुल्लिंग आहे का नाही. मी त्याला काय विचारलंय, 2 स्त्रियांच्या संयोगातून. अरे येणारच वर मी याला तुला पहिलीतच तू मरायला पाहिजे होता, तुला बरोबर कपड्यात गेला असता. आता किती त्रास आहे तुला, तुझं कार्य करावं. आता तुला किती त्रास आहे ना. ऐका ना, म्हणजे बघा ना, म्हणजे बुद्धीची कीव येते ना यांच्या. आणि ऋग्वेद सांगतात, एवढा साधा प्रश्न विचारेन मी, माझा पण वाहता एकदा 17व्या अध्यायाचा ज्ञानेश्वरीतला हा प्रश्न विचारायचा तुम्हाला, तर विश्वमान्य ग्रंथातले विचारा. ज्ञानेश्वरीतला विषय विचारला 17व्या अध्यायातला, आणि तो मोठ्या मनाला मान्य केला. उगाच नाही शकले शाहीर हो काहीतरी हाय मागे भूत, तुम्ही आपलं काय करत असाल आम्हाला काय माहिती नाही बाबांच्या नंतर. पण लोक मला येऊन सांगायची तर आम्ही बोललो होतो विषय. आता आपल्याला त्याविषयी आपला विश्वास पण नाही, आणि आपल्याला ते करायचं पण नाही. तुम्हाला जे काय करायचं, जे काय साम दाम दंड भेद, आज जे वापरायचं ते वापरा. आजच नव्हे सांगतोय, तुम्ही कधीही वापरा. सचिन बुवा सोबत तुम्ही तुमच्याशी जसं तुम्ही बोला त्या भाषेमध्ये बोलायची आपली ताकद आहे. शाहिरांना सांगतो, शाहीर हे माझं उत्तर नाही आहे, हे माझं उत्तर नाही आहे. अग्निदेव तुम्ही अजून अभ्यास करा. तुम्ही जे उत्तर दिले तुम्हाला कोणी सांगितलं असेल, तुमची अक्कल नाहीये मला माहिती आहे, तुमचा तेवढा अभ्यास पण नाही. तुम्ही डुकरा फक्त मारा, आणि त्या डुकराच्या पहिला चेहरा बघायचा दोघांचा, डुकराचा बघायचा आणि आपला बघायचा. कोण सुंदर दिसतो बघा. आता कसं वाटतंय, पसंत कसा केला, पटून कशी आली. बघा माझी माऊली आहे, माझी म्हणजे बघा माझी बहीणच आहे ती. मला मी कधी नाही मित्रांनो
माझ्या जर सलाम माझ्या वर्मा बोट ठेवाल तर तुमची असा दाबी असा नाक दाबी सचिन बुवा म्हणतात मला. मग आपल्याला सांगायला नको मी नाही बोललो म्हणून मला कोणतरी एवढे सांगत असतात आणि तुम्हालाही सांगत असतील माझ्याबद्दल मी नाही म्हणले. पण समाजासमोर आपण काय बोलायचं हे आपण ठरवलं पाहिजे. ऐकावे जनाचे परी करावे मित्रांनो मनाची. हे तुम्ही लक्षात घ्या ना. मलाही सांगतात काही लोक तुम्हालाही येऊन सांगत असतील पण तुम्ही काय बोलायचं रंगमंचावर आपण काय बोलायचं हे आपण ठरवायला पाहिजे. म्हणून थोडंसं शायने व्हा ना. तुम्ही चांगलं शायर आहे शब्द सांगतो. तुमच्या गळ्यात सरस्वती आहे बाबांच्या नंतर तुम्हाला मिळाले देणगी ती जपा ना. थोडक्यासाठी शब्दांवर कशाला घालवते आपली इज्जत. चांगलं नाव कमवा ना कुठेतरी. चांगलं दिलं सुद्धा बाऱ्या उठतात. सचिन बुवा सांगतो तुम्हाला अनुभवाचे बोल आहे. 25 वर्षाचा अनुभव आहे. चांगलं बोलून सुद्धा बाऱ्या चांगल्या होतात मी केलेले आहे. चांगलं बोलून सुद्धा चांगल्या बाऱ्या होतात. लोक बसतात आणि सचिन बुवाची बारी लहान थोरानी आणि बायका पोरांनी बघावी भेटणार तर मी बोलतो. मी आपण काय सोडणार आपण काय आपलं काय नवरी बरोबर नवरा बरोबर दक्षिणा तेवढी आपल्या काय घेतला तेवढा व्याजा सकट परत द्यायचा. दुसरी बारी आपली उदार राहिली कधीतरी फेडायची. ऐका मॅडम या सनगरे वाडीत मंदिर ग दुसऱ्या बारी फोन अंकल येते अंकेश्वर काय सांगितलं तुम्हाला आठवण करून देतो. तुमचा झेंडा अंकलेश्वर माझी आधी माया मी केले श्रेष्ठ पहिल्या बारीत आताही करतो. या सनगरे वाडीत मंदिर ग किती शोभून दिसतय आई किती शोभून दिसतय आई पाठ राखील गावाची महालक्ष्मी अंबाबाई या सनगरे वाडीत मंदिर दिसतय आई किती शोभून दिसतय आई सनगरे वाडीत मंदिर दिसतय आई किती शोभून दिसतय आई हातात लागली ना ती एकदाची लोकांच्या समोर मांडून टाका शाहीर. सचिन बुवा खुली किताब आहे. जो बोलतो जे आपल्या ओठात आहे जे आपल्या पोटात आहे तेच सचिन बुवाच्या ओठात आहे. मी छक्के पंजे करणारा शाहीर नव्हे. आपण डायरेक्ट तोंडावर बोलतो. राग आला तरी चालेल. आपली सवय आहे. जी काय कुंडली आहे ती एकदाची लोकांना सांगून टाका दुसऱ्या बारीत. आणि दुसरी भाषा कपड्याच्या आतमध्ये सगळंच नांगडं असतात. तुम्ही काय नांगडं करणार मला कपड्याच्या आतमध्ये सगळंच नांगडं. म्हणजे ह्या भाषा तुम्ही बदला शाहीर. तुम्हाला परंपरा लाभलेली आहे. तुम्ही तुमचं घराणं चांगलं आहे परंपरा लागलेली आहे. हे शब्द तेवढे काढून टाका. चांगली बारी करून सुद्धा बाऱ्या वाटतात. लोकांचं नाव होतं माझं झालेलं आहे. मी सांगतो तुम्हाला अनुभवाचे बोल सांगतो तुम्हाला मी. आणि म्हणून तुम्हाला दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा. जे काही बोलायचं आहे बघा सचिन बुवाने जेव्हापासून हा शक्तुत्र्याचा माईक हातात पकडला कमरेचं काढलं डोक्याला गुंडाळलं. मला लाज नाही लज्जा नाही अब्रू नाही शरम नाही. मी निर्लज्ज झालेला आहे तुमच्यासारखाच. लाज पण घालून काय करा. शक्तुत्र्याच्या बोला इज्जत नाही मला माहिती आहे चांगलं. म्हणून आपण सोडलेला कार्यक्रम होता असा भजनाच्या बोला इज्जत आहे एखाद्या वेळेस शक्तितुऱ्याच्या बोला इज्जत नाही. सुशांत बोल यांच्या पण गावामध्ये यांची पण विटंबना करत माझ्याही गावात माझी विटंबना करणारी लोक आहेत असं. म्हणून आपल्याला हा कमी कार्यक्रम पण आता लोक ऐकत नाहीत. खरं सांगतो जयजी दादा सगळ्या लोक ऐकत नाही. सचिन बुवाच पाहिजे म्हणतात सचिन बुवाच पाहिजे लोक ऐकत नाही. म्हणून आपला मरपर्यंत आपला करायचा त्या जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत म्हटलं करूया सेवा. जो आपला आशीर्वादाचा मेवा आहे तो मिळेल. आणि म्हणून साहेब हेच फक्त सांभाळलं मोठेपणा करायला आलो. या ठिकाणी सगळी मंडळी पाहिजे सनगरेवाडी या ठिकाणी ज्यांनी मला कार्यक्रम दिला त्यांचा मान सन्मान ठेवायचाच होता निश्चितपणे. थोडस बुवा बोलल्यामुळं मी थोडासा अतिरिक्त केला थोडासा ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र मित्रांनो चांगलं असेल
तेवढं मात्र घेऊन जा. वाईट माझं मला परत द्या. दुसरी फेरी संपवतो. बुवांना दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देतो. तेजस पितळे, अश्विन पितळे 100 रुपये. मला दिसलाय ना मला काय आता कधी सांग. आता हे बुवा म्हणत असतात की बा सचिन बुवा तुम्ही असंच बोलता. आता ह्या बक्षीस येतात ते घ्यायला नको का हो? ही बक्षीस मला दिसला येला म्हणा बचळती मारे माझी पडायला आले. बरीचशी मंडळी आहेत पडायला आहेत. तुझा काळा काळा श्यामना यमुनेच्या काठावरती नजर गाठोड्यावरती आले आपण बसले लपून कलमाच्या झाडावरती. मग तू आधी या गोकुळामध्ये आहेस बदनामना मला दिसला येला म्हणा पण तुझा काळा काळा श्यामना. श्याम ना कृष्णाचं नाव आहे श्याम. त्यांनी दादाने फरमाईश दिले. बघा मित्रांनो मला तुम्हाला कंटाळायचे नाही. देऊ का आपल्याकडे इंग्लिशला माप पण नको. बघा मित्रांनो लोकांचा मान सन्मान ठेवून बघा मित्रांनो मी अजूनपर्यंत जे कमवलं त्याला बोन से गई व हौस से नाही. ती जी थेपाला गेलेली अप्रू आहे तुम्ही हौस जरी भावल्यानंतर तर ती येत नाही परत. आणि म्हणून मित्रांनो मी हे बोलायचं टाळतोय. मी साडी लावली बाईची जिरवली. मी माझ्या परीनं मी ते योग्य केलेलं आहे. निश्चितपणे शाहीर आणि कोकणात नव्हे तर मातब्बर कलाकार असे ज्यांनी साडी लावून आजही ना मनात पोरं साडी लावून करतात. मग त्यांना त्यांनी काय सोडली शकते म्हणजे त्यांनी काय लादला सोडली असा नाही ना विषय. पण बाईची जिरवायची होती. ती मला म्हणते मी तुरेवाली मी पुरुष तुम्ही बुवा बाई आहो. आता मला दाढी अशीच होती. मी काढून गेलो आणि 9 वारीत चापून चपून नेसून बाईची जिरवली. जिरवणारा पहिला शाहीर सचिन बुवा. नंतर जोशी बिशी बुवाने आता घातली नसेल साड्या पण शत्रुसूर्य असेपर्यंत या शक्तित्रयामध्ये पहिला बाईला हरवणारा आणि 9 वारीत चापून चपून 10 वारी होती 10 वारी नेसून जाणारा पहिला शाहीर सचिन बुवा कदम आहे. हे नाव ऐकायला बघा. नंतर 50 जण नेसतील त्याला इलाज नाही. पण मी केलं ज्याला जिरवायची होती. तुमची पण जिरवायची काय मी कमी करणार नाही. टेन्शन घेऊ नका. तुम्हाला शुभेच्छा दुसऱ्या फेरीसाठी. काय अडवायची आमची ते अडवा वाट असं म्हणतोय. आम्ही जाणार तुमच्या नाकावर टिचून जाणार. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.